सभापती महोदय, हे सगळं परत असताना कधी नव्हे असं कधीच होत नाही. आता इथे आताचे अर्थ राज्यमंत्री आणि आधीचे अर्थ राज्यमंत्री दोघे पण आहे, पण भांडवली खर्चात 2% कपात करण्याची वेळ सरकारवर आलेली. सभापती महोदय, भांडवली खर्चात वाढ होत असते, परंतु या राज्याला आज 2% कपात करण्याची वेळ आलेली आहे. आता असं असताना खर्च वाढवणाऱ्या योजना सरकार कशा राबविणार हा एक प्रश्न आहे. एकीकडे भांडवली कपात 2% होत असताना खर्च वाढविणाऱ्या योजना सुद्धा सरकार कशा पद्धतीने राबवणार. आज मागील आर्थिक वर्षात भांडवली कामावर 13% रक्कम खर्च झाली, या वर्षी ती 11%वर खर्च केली जाणार अशा प्रकारचा अंदाज आहे. याचाच अर्थ विकासासाठी आवश्यक उत्पादक घटक उभारण्यासाठी असलेली रक्कम सरकार कमी करत आहे. म्हणजे विकास कमी करायचा, हा विकास भांडवली खर्च कमी करायचा, याचा अर्थ विकास कामाला कुठेतरी कात्री लावायची. म्हणजेच सरकार महत्वाचे आणि दूरगामी भांडवली खर्चावर कपात करत आहे आणि जे अनुत्पादक खर्च आहेत याला मात्र सरकार कुठेही कात्री लावत नाही. म्हणजे ज्याचा दूरगामी परिणाम होतील अशा योजनेला कात्री लावायची आणि अशी कात्री लावत असताना लोकप्रिय घोषणांना मोठ्या प्रमाणावर निधी द्यायचा, असं एक दुटप्पी काम राज्य सरकार सभापती महोदय करत आहे.